आपण ब्लाऊजला टक्स कसं मारायचं आणि योगपट्टी कशी जोडायची हे दाखवणार आहोत. तर आपण आडवे आहेत ना ते 1.5 इंच आपण घेणार आहोत टक्स मारायसाठी. 1.5 इंचाने उभा आपण 2.25 इंच किंवा 1.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलं आहे आणि वरती 2.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. 2.25 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि 2.5 इंचावर अशी क्रॉस मार्किंग करून घेऊन त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर पूर्ण दोन वेळा तरी अशी शिलाई मारून घ्यायची आणि म्हणजे जेणं फिनिशिंग पण छान येतं आणि टक्स पण व्यवस्थित मारला जातो. हा बघा कसा टक्स कटोरीला मारून घेतला आहे आणि आपण नंतर मग अशी घडी मारून घेऊन क्रॉस शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्यानंतर परत नंतर आपण हा फिनिशिंग बघणार आहोत कसा आला आहे कटोरीचा. बघा बरं, हा असा छान खूप कसा आला आहे फिनिशिंग. आणि परत नंतर आपण योगपट्टी जोडून घेणार आहोत. हे दोन्ही भाग योगपट्टीचं व्यवस्थित जुळवून घ्यायचं. एक अर्धा पाऊण इंच पुढं सोडून का नाही व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तो वरचा खालचा भाग दोन्ही मध्ये घालून व्यवस्थित, जेणेकरून धागे ब्लाऊजची निघणार नाहीत म्हणून आपण दोन्ही आतमध्ये घालणार आहोत. हे वरच्या बाजूला एक कपडा योगपट्टीचा, खालच्या बाजूला एक योगपट्टीचा कपडा घेऊन अशी दोन्हीमध्ये वरून शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून धागे पण निघणार नाहीत आणि फिनिशिंग पण छान वाटेल. फिनिशिंग पण मस्त येतं आणि व्यवस्थित पूर्ण ब्लाऊज पण शिलाई मारलं जाते. शिलाई पूर्ण व्यवस्थित ही केली जाते. ही बघा कसं झालं आहे शिलाई ही. आणि दोन्हीवर अशी आपण वरून डापटीप शिलाई मारून घेणार आहोत. एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण नंतर कट करून टाकणार आहोत. आणि हे बघा अशी डापटीप घेऊन घ्यायची. हळूहळू आपण फिनिशिंगसाठी व्यवस्थित शिलाई मारून डापटीप देऊन घ्यायची अशी आणि पूर्ण असं शिलाई मारून झाल्यानंतर कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे तो पण आपण नंतर कट करून टाकणार आहोत. आणि अशी उरळी करून घेऊन दोन्ही कपडा योगपट्टींच्या आतमध्ये घालून कपडा शिलाई मारून घेणार आहोत. आणि शिलाई मारल्यानंतर तुम्हाला म्हणजे वरती धागे आतमध्ये कपडा घातल्यामुळे धागे आणि वरनं शिलाई पण मारण्याची गरज लागत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येतं. फिनिशिंग तुम्ही शिलाई मारल्यानंतर ही फिनिशिंग बघून घ्या कसं आलं आहे. आणि आतून आपण आतमध्ये उरळी करून घातलेली असते एक पट्टीला कपडा, तो आपण बाहेर काढून खेचून घेणार आहोत आणि व्यवस्थित फिनिशिंग